संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक रोडवरून पुढे मार्गस्थ होत असताना चिहडी गावामध्ये काही ग्रामस्थ आहेत, त्यांनी अनोख्या पद्धतीने पालखीची ही जल्लोष अशी पूर्वतयारी केलेली आहे। मी या ग्रामस्थांना विचारेल कशा पद्धतीने आपण या संपूर्ण विठुमाईच्या लेकरांसाठी वारकऱ्यांसाठी या पालखी सोहळ्याची तयारी केलेली आहे। या ठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबक या ठिकाणावरून दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज या ठिकाणी चिहडी गावामध्ये त्यांचं जल्लोषामध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करणार आहेत। सर्व भक्तांना मी विनंती करतो का आपण पायी चालत असताना आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि पाऊस असल्यामुळे आपण संरक्षणासाठी छत्री असेल किंवा रेनकोट असेल किंवा अजून काही असेल तर या संरक्षणासाठी आपण या सर्व वस्तू घ्या आणि तुम्हाला सर्व पायी वारकऱ्यांना मी शुभेच्छा देतो का तुमचा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर इथपर्यंतचा प्रवास सुखाचा हो आणि सर्वांना शुभेच्छा। चिहडी गावच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो। प्रशासकीय सेवेसाठी पोलिसांचा दूत म्हणून असे काही स्वयंसेवक नेमले जातात, त्यापैकी काही स्वयंसेवक आपल्यासमोर आहेत। मी त्यांना विचारेल तुम्ही या रहदारीतून मुक्तता होण्यासाठी या वारकऱ्यांची कशा पद्धतीने सेवा करतात। महाराजांनी बघितलं माझ्या हातात दांडा होता, मी काही प्रशासनाचा सेवक नाही, मी जनतेचा सेवक आहे। मी ज्या वेळेस जे काही रूप घ्यायचं असेल या परिसरामध्ये ते रूप घेतो। कोणाला दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल, कोणाला काही लुटमार झाली असेल, त्याबद्दल काही पोलीस प्रशासनाची मदत लागत असेल, मी सर्व मदतीसाठी चिहडी ग्रामस्थांची ताकद म्हणून या ठिकाणी उभा असतो कायमच। मी या ठिकाणी जे वारकरी आहे या ठिकाणं त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत जाणारे मी या सर्वांना चिहडी ग्रामस्थांच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो। त्यांचा प्रवास अतिशय सुखमय आरोग्यमय या ठिकाणी हो अशा प्रकारच्या चिहडी ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं, माझ्या ताजमपुरे कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीनं, माजी खासदार हेमंतप्पा गोडसे या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।